नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर 26 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे शेतीचे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी कापूस, सोयाबीन असे वेगवेगळे पिके घेतलेली होती, परंतु अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांचे पूर्णपणे जे पिकाचे नुकसान झालेले आहे हेक्टरी प्रमाणामध्ये सरकार त्यांना आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये हेक्टरवरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत, म्हणजेच अतिवृष्टीमुळे तुमचे किती क्षेत्र हे पाण्यामध्ये गेलेले आहे ते तपासले जाणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे। आता इथं बघू शकता, जिरायत पिकांना नुकसान मदत दिली जाणार आहे प्रति हेक्टर 13,600 रुपये। म्हणजेच तुमची जमीन पूर्णपणे जिरायत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादं पीक लावलेलं असेल आणि ते पीक अतिवृष्टीमुळे नुकसानी झालेलं असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर प्रमाणे 13,600 रुपये देण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणसान आमचं क्षेत्र हे हेक्टरपेक्षा कमी आहे, तर हेक्टरपेक्षा जरी क्षेत्र कमी असेल तरी पण तुम्हाला नुकसान भरपाईची जी मदत आहे ती मिळणार आहे। आता ही जिरायत पिकांना 13,600 पूर्णपणे रक्कम प्रति हेक्टरवारी देण्यात येणार आहे आणि बागायत पिकांना नुकसान मदत ही 27,000 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे। आता बागायत पिकांना जास्त का, तर पूर्णपणे तुम्हाला तर माहितीच असेल बागायत पिकांना पूर्णपणे जास्त खर्च येतो, त्याच्यामुळे सरकारने ही गोष्ट लक्षात घेता 27,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पूर्णपणे जर तुमची जेवढी जमीन असेल त्याच्यामध्ये हेक्टरवारे तुमच्या खात्यावरती 27,000 रुपये प्रमाणे प्रति हेक्टर तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता बहुवार्षिक ज्यांनी पिकं घेतली होती आणि त्यांचे पिकं अतिवृष्टीमुळे नुकसानीत झालेले आहेत तर त्यांना 36,000 रुपये प्रति हेक्टर देण्यात येणार आहे। आता ही न्यूजची पूर्णपणे डिटेल आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये 1 रुपया पण जास्त केलेला नाही किंवा कमी केलेला नाही, तर अशा पद्धतीने तुम्हाला या पिकांचे नुकसान देण्यात येणार आहेत। आता राज्याचे पूर्णपणे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर पूर्णपणे धनंजय मुंडे साहेबांनी तिथं जाऊन पाहणी केलेली आहे, जे शेतकरी होते ज्यांचे नुकसान झालेले आहे तशा पद्धतीने हेक्टरवरती त्यांना पैसे देण्यात येणार आहे। तर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हेक्टरीप्रमाणे नुकसान भरपाई देऊन त्यांना पुढील पिकासाठी प्रोत्साहन देण्यात यावे। ते गोष्ट लक्षात घ्या, जर शेतकऱ्यांना आताचे पूर्णपणे नुकसान भरपाई दिली तरच पुढच्या वर्षी शेतकरी हे पिकवणार आहेत, परंतु जर त्यांना मदतच नाही मिळाली, अतिवृष्टीमुळे जर त्यांचे नुकसान झाले तर कृषी मंत्री धनंजय मुंडे असं सुद्धा म्हटले आहेत की पूर्णपणे जे गोरगरीब शेतकरी असतील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान हे पूर्णपणे आम्ही भरपाई देणार आहोत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त काळजी करायची गरज नाही। तर अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, त्याच्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि इतर सुद्धा पिके होते की त्यांचं सुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे। आता शेतकरी बांधवांनी जास्त काळजी करायची गरज नाही, झालेली गोष्ट ही झालीच आहे। अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामुळे कधी पण या गोष्टी होऊ शकतात, परंतु कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्हाला काही अडचण असेल तरी पण तुम्ही जास्त काळजी करू नका, लवकरात लवकर 10 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती ही जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती सुद्धा जमा करण्यात येणार आहे, सोबतच पीक विमा सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता ही जी 10 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, इतर पिके अतिवृष्टीमुळे खराब झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरीप्रमाणे पैसे देण्यात येणार आहेत। तर तुम्हाला तुमच्या नुकसान झालेल्या पिकांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे, म्हणजेच खरंच तुमचं जमीन किंवा तुमचं जे पीक आहे तर ते पाण्यामुळे नुकसानीत झालेलं आहे, म्हणजे भरपूर पाऊस आल्यामुळे तुमचं नुकसान झालेलं असेल तर त्याचा व्हिडिओ काढून आपल्याला पूर्णपणे फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे। आता ही नुकसान भरपाई तुम्हाला डायरेक्टली मिळणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे, तो सुद्धा आपण बघून घेणार आहोत। कापूस आणि सोयाबीन 26 जिल्हे, तर याचा एकच अर्थ आहे की कापूस आणि सोयाबीन भरपूर लोकांनी, भरपूर शेतकऱ्यांनी पीक घेतलं होतं, परंतु अतिवृष्टीमुळे त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये 26 जिल्हे आहेत की त्यांना पूर्णपणे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो, असेल तर तुम्हाला सुद्धा या गोष्टी करण्याचा अवलंब आहे, कारण या गोष्टी केल्या तरच तुमच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणामध्ये पैसे देण्यात येणार आहेत। मग तुमची जमीन जिरायत असो, बागायत असो, कशी जरी असली तरी पण तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे।
तर बघू शकता कापूस जसा होता पूर्णपणे अगदी टवटवीत होता, हिरवागार असा कापूस आलेला होता. परंतु ज्या वेळेस पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्यावेळेस पूर्णपणे पिकांचा नाश झालेला आहे. तर बघू शकता जिथं आपण आता लिहिलेलं आहे तिथं वरचा फोटो बघू शकता, हा सेम फोटो आहे, दोन्ही फोटो एकच आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, पावसाच्या आधी पूर्णपणे असं पीक होतं, त्याच्यानंतर त्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. तर राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे, त्याच्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे वेगळे दिले जाणार आहेत. म्हणजेच पीक विम्याचे पैसे हे वेगळे दिले जाणार आहेत आणि जी सध्याच्या स्थितीला नुकसान भरपाई झालेली आहे, म्हणजे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई ही वेगळी देणार आहे. परंतु तुम्हाला त्याच्या आधी नोंदणी करावी लागणार आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. अधिकारी तुमच्या शेतीची पाहणी करणार आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ही सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, कापूस सोयाबीन हे पिके डायरेक्ट पाण्यामध्ये गेलेले आहेत, तर याची पूर्णपणे पाहणी अधिकारी येऊन करणार आहेत. जर त्यांच्याकडे जायचं नसेल तर तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता. आता काय करायचं आहे, आपलं जे प्ले स्टोअर ॲप आहे तिथं जायचं आहे आणि तिथं आपल्याला पीक विमा असं लिहायचं आहे. तिथंच बघू शकता खाली जो ॲप आलेला आहे त्या ॲपचं नाव आहे क्रॉप इन्शुरन्स. आता हा पूर्णपणे ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमचा इन्शुरन्स असू द्या, पीक विमा असू द्या, सोबतच नुकसान भरपाई असू द्या, सर्व अपडेट या ॲपच्याद्वारे तुम्हाला भेटणार आहेत. तर बघू शकता हेच ॲप डाउनलोड करायचं आहे, क्रॉप इन्शुरन्स याचं नाव आहे. तर आपण इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे. बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर याच्यामध्ये आपल्याला सध्याच्या स्थितीला लँग्वेज म्हणजेच आपली भाषा ही मातृभाषा मराठीत करून घ्यायची आहे. तिसरा जो आहे तो पर्याय निवडायचा आहे, नोंदणी खात्याशिवाय पूर्णपणे जाणून घ्या. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला आता नुकसान झालेलं आहे, तर पीक नुकसान झालेलं आहे, तो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक करून आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता पीक नुकसान भरपाईची पूर्वसूचना त्याच्यावरती दाबायचं आहे आणि इथं आपल्याला रजिस्टर नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता इथं आमचा जो रजिस्टर नंबर आहे तो टाकून घेतलेला आहे, कारण आमचंसुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं जो नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. तो OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या खात्यावरती प्रति हेक्टरप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिरायत पिकांना 13,600 रुपये, तर बागायत पिकांना 27,000 रुपये प्रति हेक्टर. आता तुमच्या जर प्रति हेक्टर हे गोष्ट लक्षात आली नसेल तर आपण समजून घेऊ शकतो की 2.5 एकराचा 1 हेक्टर असतो, त्या हेक्टरप्रमाणे तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. 2.5 एकर म्हणजे सरासरी 100 गुंठ्याची जी आपली जमीन आहे, तर त्या हेक्टरप्रमाणे तुमच्या खात्यावरती जी रक्कम ठरेल त्या पद्धतीने पैसे जमा करण्यात येणार आहे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमची जमीन ही पूर्णपणे हेक्टरपेक्षा सुद्धा कमी आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची जमीन हे हेक्टरपेक्षा कमी जरी असली तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. 10 दिवसांमध्ये खात्यावरती रक्कम सुद्धा येणार आहे. जर तुम्ही कापूस सोयाबीन आणि इतर पिके घेतली होती, सोबत तुमची जमीन बागायत जिरायत होती, तरी पण तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. कारण भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांनी सुद्धा पूर्णपणे ते रेशनधारक आहेत, सोबतच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे सुद्धा याच्यामध्ये शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा याची सर्वात महत्त्वाची गरज आहे. त्याच्यामुळे सरकारने हेक्टरी प्रमाणामध्ये पूर्णपणे अर्धा जरी हेक्टर असेल तरी पण नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं घोषित केलेलं आहे. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.